युनिक रेसिपी विथ सुवर्णामध्ये आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चवदार असे हेल्दी स्प्रिंग ओनियन कटलेट म्हणजेच कांद्याच्या पातीचे कटलेट। एका मोठ्या भांड्यात बारीक चिरलेली कांद्याची पात घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता ही कांद्याची पात किती कवळी आणि लुसलुशीत आहे। पातीचा कांदा पण खूपच कवळा आहे, तोही बारीक चिरून घेतला आहे। 10-12 पुदिन्याची पाने बारीक चिरून घ्यायची आहे। 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे व 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, इंचभर आलं याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। चार ब्रेड स्लाइस घेऊन मिक्सरला बारीक चुरा करून घेतला आहे। 4 ते 5 ब्रेडचा ब्रेड क्रम्स यात घालायचा आहे। एक वाटी बारीक चिरून घेतलेला पनीर घालायचा आहे। चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतले आहे। चवीनुसार मीठ घालायचे व हे मिश्रण अजिबात पाणी न घालता व्यवस्थित एकजीव करायचे व कणकेप्रमाणे ह्याचा गोळा करायचा आहे। एक छोटा गोळा हातावर घेऊन थापून कटलेट करून घेऊ। मिश्रण हाताला चिकटत असेल तर हाताला थोडेसे तेल लावून कटलेट करायचे। इथे एक टीप आहे ती अशी की मिश्रण जर सैल झाले आहे असे वाटले तर आणखी 1-2 ब्रेडचा मिक्सरला चुरा करून घ्यायचा व तो या मिश्रणात मिक्स करायचा। छान कणकेप्रमाणे गोळा तयार होतो। सर्व कटलेट्स ब्रेडमध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवर थोडे थोडे तेल टाकून दोन्ही बाजूने कटलेट खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व कटलेट दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।